कारण 2013 ची गोष्ट असेल की जेव्हा आम्ही सुद्धा असे समोर बसलेलो होतो आणि स्वप्न सुद्धा पडलं नसेल त्यावेळी की इथे येऊन असं समोर बसून आपल्या त्या वयातील मुलांना काहीतरी मार्गदर्शन करायची संधी मिळेल किंवा आपण असं काहीतरी तुम्हाला गायडन्स करू किंवा आपला अनुभव शेअर करू. ही सगळी कृपा फक्त एका माणसाची, कारण फाउंडेशन फार महत्त्वाचं असतं, बेस फार महत्त्वाचा असतो. असं आम्ही सांगितलं की इथे वाट चुकली तर मग पुढे फार कमी होऊन जातं. तर ती वाट दाखवण्याचं काम ती वयस्करांनी आम्हाला त्या वयात केलं. त्यामुळे थोडं मी माझ्याबद्दल सांगेन की मूळचा गाणं आहे, पण गाणं हे कसं वेलपूर कसं शहर नसल्यामुळे त्यावेळी सर्व म्हणत होते पालकांचा रोल फार महत्त्वाचा असतो आणि याची जाणीव मला आत्ता होते की पालकांचा रोल किती महत्त्वाचा असतो. कारण त्यावेळी माझ्या आईवडिलांनी आणि आत्या बाईंनी खास करून बोलवलं की त्यांना आणि मुद्दाम त्यांना इकडे बोलवण्याचं कारण हेच होतं की या वर्षभरात मला 2 संधी अशा मिळाल्या की मी ज्या ठिकाणी शिकलो तिथे जाऊन मला सन्मान झाला, तिथे मला चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं. एक म्हणजे इंग्लिश गव्हर्नमेंट हायस्कूलचा विद्यार्थी आहे, तर 26 जानेवारीला फ्लॅग होस्टिंगसाठी मला चीफ गेस्ट म्हणून त्यांनी बोलवलं होतं आणि आज सेकंड स्टुडंट प्रोग्रामचा विद्यार्थी आहे, ते सुद्धा मला इथे गेस्ट लेक्चर म्हणून बोलवलं. तर खरा रोल जर असेल, जर माझ्या आयुष्यात खरा डिसिजन घेतली असेल तर माझ्या पॅरेंट्सनी घेतलं. त्यावेळी मला ते काकांनी सांगितलं की शिकवला चिपळूणमध्ये घेऊन होतो, चिपळूणमध्ये चांगल्या शिक्षणाची सोय आणि ते मला इकडे घेऊन आले. साधारण 18 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि मग इथे आल्यानंतर त्रिशूल गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये मला ॲडमिशन झालं आणि मग चिपळूणात क्लासेस कुठले तर त्यांना सांगितलं की स्टुडंट प्रोग्रामला टी.वाय सर असतात, त्यांचा फार छान गायडन्स आहे, तर त्या माध्यमातून चांगला फायदा होईल. आणि मग माझी टी.वाय सरांची भेट झाली आणि रेस्ट इज हिस्ट्री, म्हणजे जे काही तुम्ही बघताय ते आज त्याच्यामुळे कळलं. खरं फार गरजेचं असतं. मी जी 5 वर्ष आहेत त्यावेळी आम्हाला त्याचं महत्त्व कधीच कळलं नव्हतं की त्यावेळी फक्त शाळेत मजा मस्ती करणं आणि काय जोगा नेता जायगा या झोनमध्ये आम्ही विद्यार्थी असतो, आपण सगळेच असतो आणि ते एकच कसं असतं. पण त्यावेळी कधीच म्हणजे सरांनी मला सांगितलं की पॅरेंट्सचा रोल इम्पॉर्टंट आहे, की ते कधीच फोर्स नाही केलं की हे असंच करायचं ते तसंच करायचं किंवा हेच केलं किंवा हेच केलं. त्यांनी जर सांगितलं की हे योग्य आहे, हे अयोग्य आहे किंवा हे असं केलं असतं असं होऊ शकतं. आणि मेंटॉर फार मोठा रोल प्ले करतो या याच्यामध्ये आणि आम्हाला अजून अशी चांगलं होतं की आम्हाला दिवाळीसारखे मेंटॉर मिळाले आणि त्यावेळी इतकी शिक्षणाची आवड कधीच नव्हती. आय वॉज ॲव्हरेज स्टुडंट की 60, 65, 70 मार्क्स हे खूप असायचे त्यावेळी आमच्यासाठी. पण त्यावेळी क्लासेसमध्ये आल्यानंतर म्हणजे बियॉन्ड स्कूल झाल्यानंतर क्लासेसमध्ये आल्यानंतर मला ते महत्त्व कळायला लागलं. त्यावेळी सरांनी आपण आठवलं आमचा एक 4 महिन्यापूर्वी गेट टुगेदर झाला, त्यावेळी आम्ही सगळे मित्रमैत्रिणी भेटलो होतो. काही नाही, सुद्धा क्लासमेट आहे वगैरे सगळे एकत्र भेटलो.
किंवा सरांची तुमचं कॉन्टॅक्ट आहे की गायडन्स इतका चांगला मिळेल की काय करायचं काय नाही करायचं कुठल्या फील्डमध्ये कशा पद्धतीने जाता येईल पुढे आणि फार छान वाटतं आज बीइंग डॉक्टर. त्याच्यानंतर मेडिकल कॉलेजला ऍडमिशन झाल्यानंतर फार टेन्शन होतं. तिथे एक मध्यंतरीचा फेज असा होता मला की मला कधीच असं डॉक्टर वगैरे बनायचं नव्हतं. जसं मॅडम इंट्रोमध्ये सांगितलं की ऍक्टिंगचं पण माझं चांगलं चाललंय तर मला नेहमीच ऍक्टर व्हायचं होतं. मला तेच पॅशन फॉलो करायचं आणि मी घरात खूप भांडलो की मला मुंबईला जाऊ द्या आणि मी तिकडे जाऊन ऍक्टिंग आजूबाजूला मी बघेन काय. घरात मला कधीच अडवलं नाही की काही केलं त्यांनी तेवढंच सांगितलं की बघ हे असं असं आहे डॉक्टर फील्ड तू कर तू डॉक्टर सर्टिफिकेट घे आणि मग तू ऍक्टिंगला जायचं तू ऍक्टिंगला जा. आणि आमचं डील झालं होतं प्रॉपर की मी शिकणार डॉक्टर होणार डॉक्टरची डिग्री मिळणार ती मी घरात देणार आणि मी ऍक्टिंग क्षेत्रात जाणार. आणि नंतर मग एक्झाम्स वगैरे दिल्या चांगले मार्क्स मिळाले आणि मग ती कॅपॅसिटी कळायला लागली होती दहावी सरांच्या मार्गदर्शनातून की आपण हे करू शकतो. आणि झालं ॲडमिशन आपल्या एमएस परशुराम हॉस्पिटलचं कोणाला माहिती असेल ते BAMS पास आउट केलेले. तर तिकडे ॲडमिशन घेतल्यानंतर कॉलेजचं लाईफ सुरू झाली आणि इतकी मोठी पुस्तकं लाईफमध्ये फर्स्ट टाइमच बघितली होती. 500-500 पानांचं एक पुस्तक आणि 7-8 विषय आणि सगळंच. पण ते जड नाही गेलं. त्याचं कारण होतं की आम्ही जेव्हा क्लासेसला असायचो तेव्हा सर फक्त 2 तास क्लास घ्यायचे. पण नंतर अशी एक सवय लागली होती की आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत क्लासेसमध्ये बसायचो. जेव्हा सुट्टीचे दिवस असतो तरी आम्ही यायचो आम्ही आमचे डाऊट्स विचारायचो आणि मग दिवसभर आम्ही तिथेच असायचो. आम्ही घरातून डबा घेऊन निघालो की सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी रात्री 10 वाजेपर्यंत स्टोर ठेवलेलो. जेव्हा खाली शिकला तर आपली व्यायाम होती तेव्हा मी अरबाज दिबा असे बरेच आमची गँग तिथे दिवसभर अभ्यास. ती जी सवय लागली ना त्यावेळी ती सवय फार मेडिकल कॉलेजला मला उपयोगी पडली की ते बर्डन नाही राहत कधीच की इतके तास कसं काय अभ्यास करायचं इतका स्ट्रेस कसं काय सहन करायचं. तर मग ती एक सवय फार महत्त्वाची ठरली आणि मग एक गोष्ट क्रॅक होत गेलं चांगल्या पर्सेंटेजने पास आउट होत गेलो. आणि जेव्हा डिग्री मिळाली हातात तर मला तर डील लक्षात होतं माझ्या घरातल्यांसोबत केलेलं की डिग्री घ्यायची घरात घ्यायची. आणि सगळं झाल्यानंतर मी सांगितलं की बस त्यावेळी कोविड चालू होतं. कोविडमध्ये लाईफ केअर हॉस्पिटलला मी जॉबला होतो आणि तो जॉब वगैरे सगळं झाल्यानंतर कोविड झाल्यानंतर मग मी घरात सांगितलं की आता बस आता मी ऍक्टिंगसाठी मुंबईला जाणार. आणि मी प्रॉपर तसं काय केलं नोकरी वगैरे सगळी सोडली आणि मुंबईला गेलो. आणि मुंबईला गेल्यानंतर रिॲलिटी हिट मी हार्ड की मगाशी ऍक्च्युली सरांनी इंट्रोमध्ये सांगितलं सेक्युलर प्रोफेशन किती महत्त्वाचं असतं की ते मला मुंबईला गेल्यानंतर कळालं. गेल्यानंतर खूप छान सिरियस मिळाला काम सुरू झालं. पण मग ते हेक्टिक लाईफ असेल किंवा ती अनसर्टनिटी होती त्या प्रोफेशनमध्ये ही मला त्यावेळी 10वी काही माहिती नव्हतं. मला फक्त चित्र पिक्चरवर दिसणारा पडद्यावर दिसणारा झोपघाट माहिती होता की अरे इतकं भारी सुंदर असतं सगळं स्टायलर असतं वगैरे वगैरे. आणि तिथे गेल्यानंतर गोष्टी वेगळ्याच निघाल्या. जसं एक्सपेक्ट करत होतं की नव्हतं. म्हणजे टीव्हीवर दिसल्यानंतर फोन घ्यायचे खूप लोक ओळखी व्हायच्या खूप लोक ऑटोग्राफ मागायचे फोटोग्राफ घ्यायचे. पण ते तितक्या पुरतं स्टार्ट होतं. ऍक्च्युली आज एक सिरियल झाल्यानंतर उद्या काय उद्या परत त्या कामासाठी ते जावं लागायचं त्या डिरेक्टर्सला फोन करायला लागायचं ते परत प्रोफाईल पाठवायला लागायचं की ते सर्टन जग नव्हतं. आणि तेव्हा मला
या सगळ्यामध्ये तुमचा फ्रेंड सर्कल फार महत्त्वाचा भाग प्ले करतो. जसं मी सुरुवातीला म्हटलं माझे मित्र इकडे जातात म्हणून मी जाणार, हा माइंडसेट चेंज करा. आणि तुमच्या सोबत जे 3-4 मित्र असतील, मैत्रिणी असतील, हे तुमच्या थॉट प्रोसेसशी सोबत असले पाहिजे. कारण मजा मस्तीसाठी सगळेच आहेत, पार्टीसाठी सगळेच आहेत. पण मग आज आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा आम्हाला असं असतं की माझं मत असं की माझे मित्रमंडळी असले पाहिजे की आमच्यामध्ये फायनान्शियल टॉक झाले पाहिजे, फायनान्शियल लिटरसीवरती टॉक झाले पाहिजे, एज्युकेशनवरती टॉक झाले पाहिजे, इंटरनॅशनल पॉलिटिक्सवरती सुद्धा टॉक झाले पाहिजे आणि मजा मस्ती सुद्धा झाली पाहिजे. पण मग तुम्ही तुमचे मित्रमंडळी चेक करा आजपासूनच की आपल्यामध्ये असं आहेत का, आपण करिअर ओरिएंटेड टॉक्स बोलतो का, आपण अभ्यासाविषयी बोलतो का, आपण चांगल्या मेंटरशिपविषयी बोलतो का. सोशल मीडियाचा फार मोठा इम्पॅक्ट आजच्या या व्हिडिओमध्ये होतोय. आम्ही पण त्याच करतो, पण तेव्हा सोशल मीडिया फार नवीन होतं. म्हणजे आज ज्या प्रकारे चाललंय त्या प्रकारे नव्हतं. आज इतकं ते ड्रास्टिक चेंज झालाय सोशल मीडिया. सोशल मीडियाचा इतका वर्सटाईल इफेक्ट आहे, खूप असा वेगवेगळे इफेक्ट बघायला मिळतात. त्यात एक इफेक्ट असा आहे की सक्सेस आपल्याला इंस्टाग्रामवरती बघायला मिळतं सक्सेस काय, आणि मग तिथे आपण डायव्हर्ट होतो की अरे नाही माझ्या मित्राने गाडी घेतली, माझ्या मित्राने घर बांधलं, माझ्या मित्र पार्टी करतो, इतके पैसे उरले, दिस इज सक्सेस. आपल्याला असं वाटायला लागतं. पण दिस इज नॉट सक्सेस. सक्सेस इज व्हॉट यू डिफाइन. तुम्हाला काय वाटतं, काय कशात आनंद मिळतो, कशात पीस मिळतो, तो सक्सेस आहे. तो कुठेतरी गेलाय म्हणून मी तिथे गेलंच पाहिजे की तो ही गोष्ट करतो म्हणून मला ती मिळालीच पाहिजे. दिस इज नॉट. आपण दुसऱ्यासोबत रन करू नका. तुम्ही तुमच्या रन युअर ओन रेस. तुम्ही स्वतःची शर्यत स्वतः धावा. दुसऱ्या शर्यतीचा भाग होऊ नका कधी. कारण पुन्हा हा जो फेज आहे ना, हा फार महत्त्वाचा आहे. आणि या सगळ्याचा जो फार महत्त्वाचा असेल, पॅरेंटचा रोल असेल, तुमचा स्वतःचा असेल, तुमच्या फ्रेंड सर्कलचा रोल असेल, तुमचा मेंटरचा खूप मोठा रोल असेल. त्यामुळे चूज युअर मेंटर पाहिजे. आपण कुठल्या गुरुवरती विश्वास ठेवायचा, कोणावरती. कारण आम्ही योग्य गुरुवरती विश्वास ठेवला म्हणून आज आम्ही इथं, म्हणून आज आम्हाला समाजात एक वेगळं स्थान आहे. डॉक्टर झाल्यानंतर जो दृष्टिकोन बदलला ना, मगाशी सर म्हणाले की आज आम्हाला कोणी नावाने हाक मारत नसेल, नाहीच मारत. जेव्हा एखाद्याला समोरच्याला कळतं की मी डॉक्टर आहे, तेव्हा त्याचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होतो. तो तर फार वेगळ्या आहे, माझ्याकडे बघायला फार रिस्पेक्टफुली बघायला. पण तेव्हा आपला सोसायटीकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो की आपण पण या सोसायटीचे काहीतरी देणं लागतो. हा जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला फार पुढे घेऊन येतो. त्यामुळे थिंक वाईजली, काय करायचं काय नाही करायचं. आणि एकदा ठरवलं म्हणजे असं म्हणत नाही की सायन्स म्हणजे सायन्सच काय करतात, हे सायन्स फील्डमध्ये आल्यामुळे म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट असेलच, पण फॉलो करा. तुम्हाला जे काय करायचं ते बी फॉलो करा. गो फॉर इट अँड गिव्ह युअर 100%. डोंट कम बॅक अगेन. मी शेवटी म्हणजे आता बऱ्याच वेळा शेवटी फक्त एवढीच गोष्ट सांगेन की ससा आणि कासवाची गोष्ट सांगतो आणि मग माझं स्पीच चालेल थांबवतो. ससा आणि कासवाची गोष्ट तुम्हाला चांगलीच माहिती आहे. आपण शाळेत बऱ्याच वेळा आहे. एक ससा असतो, एक कासव असतो. दोघांमध्ये शर्यत आहे. दोघांमध्ये शर्यत ते ससा फार वेगवान असतो. त्यामुळे ससा फार धावत पुढे जातो आणि एका ठिकाणी थांबतो आणि मागे वळून बघतो की कुठे कासव दिसतोय का. कासव त्याला दिसत नाही. तो एका झाडावर थांबतो, काहीतरी खातो आणि मस्त झोपी जातो. कासव आपला हळूहळू पुढे येतो. सशाकडे बघतो, ससा झोपलेला असतो. बरं आहे, आपण आपला हळूहळू जाऊया. तो हळूहळू पुढे जातो, शर्यत जिंकतो. ससा नंतर जाग येते, गाड्या कासव कुठे आहे, आपण झोपूनच राहिलो. ससा उठतो आणि धावायला सुरुवात करतो आणि पुढे जाऊन बघतो कासवाने एंड लाईनची क्रॉस केलेली असते आणि कासव जिंकलेला असतो. ससा फार असा हैराण होतो की अरे मी इतकं बुद्धिमान, मी इतकं हुशार, मी कसं काय हरलो. ही मेंटॅलिटी पण फार मगाशी असं सांगितलं की तो पुढे गेला म्हणून आपण निराश नका. तुमची कॅपॅसिटी तुम्हाला माहिती आहे. ससा सुद्धा आपल्यासारखा असतो. तो फार चिंतन करतो, म्हणून करतो अरे आपल्यासारखे आपण वेगवान, आपल्यासारखे आपण हुशार होणं कसं काय. तो पुन्हा कासवाकडे जातो. कासवा म्हणतो आपण पुन्हा शर्यत करायची. असं म्हणतो एकदा आला असणार कशाला पुन्हा मारायला लागलं. असं म्हणतो नाही, पुन्हा शर्यत करायची. मी ह्यावेळी जी चूक केली ती पुन्हा करावं लागेल. असं म्हणतो ठीक. पुन्हा शर्यतीला सुरुवात होते. आपल्याला इथपर्यंत गोष्ट माहिती होती, पुढची गोष्ट आपल्याला माहिती नाही. त्या दोघांमध्ये पुन्हा शर्यत लागते. ससा ह्यावेळी पुन्हा ठरवून निघतो की ह्यावेळी काही झालं तरी झोपायचं नाही, काही झालं तर थांबायचं नाही. इथे आपल्याला एक गोष्ट शिकायची, एक चूक झाली तर ती चूक पुन्हा करायची नाही. आपण चूक शकतो, माणूस आहे, आम्ही अजून चुकतो, पण एक चूक एकदाच. एकदा चुकलो हरवून पुन्हा चुकायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. शर्यतीला सुरुवात होते. ससाने ठरवलं पण ससा जो सुरू झाल्यापासून धावायला सुरुवात करतो तो अगदी शर्यत संपेपर्यंत. कासव आपला हळूहळू येतो. ससा शर्यत जिंकले
करायची, मी जिंकणार. म्हणून कशाला आधी लागतो माझ्या आपल्याला शर्यत करायची असं म्हणून ठीक आहे. तसं माहिती असतं आपण वेगळं आपण काय म्हणतो कासं म्हणतो ह्यावेळी मार्ग मात्र मी ठरवा. असं म्हणून ठीक आहे मला पंजाबबद्दल नाही हरियाणा कुठे जगाच्या पाठीवरती घेऊन जा, मी जिंकणार. ठीक आहे कासो मार्ग ठरवतो, दोघांची शर्यत लागते, शर्यत सुरू होते. ससा पुन्हा यावर ठरवतो मी झोपणार नाही, एकदा चुकीने एकदा ससा फार वेगाने सुरुवात करतो, थांबतो धावतो 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 आणि एका ठिकाणी येऊन थांबतो. समोर नदी मोठी नदी असते, कासवाने बरोबर डोकं चालवलेलं असतं. कासवाला माहिती आहे सशाला पोहता येत नाही. कासव आपला हळूहळू 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 येतो, त्या नदीत उडी मारतो. सशाला कसं काय बरं आहे ना, नदीत पोहतो, पलीकडे जातो, शर्यत जिंकतो. कासव ससा बघत राहतो, स्वतःची रेस स्वतः मला स्वतःची रेस स्वतः धाव, दुसऱ्याच्या रेसमध्ये जाऊ नका. इथे मात्र ससा परत आपण आपल्या वेगवान हुशार हळू बसतो. ससा पुन्हा कासवाला कासव बरं कशाला ठरला असता म्हणतो ठरलो, पण मी विचार केला. तो ससाला कासवाला म्हणतो, ससा कासवाला म्हणतो आता इथून पुढे आपण शर्यत करायची, आता इथून पुढे आपण सोबत धावायचं. जिथे जमीन येईल तिथे मी तुला पाठीवर घेईन, जिथे नदी आली